ॲग्रिकल्चरल कॉलेज फार्म कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे ही पतसंस्था पुणे जिल्ह्यामध्ये 100 वर्षांपासून सहकार क्षेत्रात आघाडीवर असणारी पुणे जिल्ह्यातील सर्वात जुनी पतसंस्था आहे। 20व्या शतकाच्या सुरुवातीस या कृषी महाविद्यालयातील प्रक्षेत्रावर काम करणाऱ्या शेतमजुरांची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे कृषी महाविद्यालयातील शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांसाठी अर्थसहाय्य करण्याच्या सदहेतूने तत्कालीन प्रक्षेत्र अधीक्षक कैलासवासी व्ही.जी. गोखले यांनी त्यांच्या प्रक्षेत्रावर काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या मदतीने अथक प्रयत्न करून पतसंस्थेची स्थापना करण्याच्या दृष्टीने कृषी महाविद्यालयात सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली। त्यांनी कृषी विद्या विभागात प्रक्षेत्रावर काम करणाऱ्या कर्मचारी वर्गासाठी दिनांक 1/8/1915 रोजी सहकारी सोसायटीच्या कायद्याप्रमाणे ॲग्रिकल्चरल कॉलेज फार्म कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणेची स्थापना केली आणि आज त्याचा विस्तार मोठ्या वटवृक्षात झालाय। पतसंस्थेला स्थापनेच्या सुरुवातीपासूनच ते सन 1988 पर्यंत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अर्थसहाय्य लाभले होते। पुढे पतसंस्थेने स्वतःचे भागभांडवल उभे करण्यासाठी पतसंस्था चालकांनी दूरदृष्टी ठेवली होती। आजची पतसंस्थेची नेत्रदीपक प्रगती पाहता प्रकर्षाने ध्यानी येतं। निरपेक्ष आणि निर्लसपणे सेवाभावी वृत्तीने डॉक्टर रामचंद्र साबळे साहेब माननीय चेअरमन व सल्लागार यांची साथ संस्थेस वेळोवेळी लाभली आहे। त्यांनी गेली 33 वर्ष संस्थेच्या चेअरमन पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे। याचा आवर्जून उल्लेख आपल्याला नेहमीच करावा लागेल। तसेच पुढील चेअरमन पदाची धुरा सांभाळणारे डॉक्टर दशरथ ठवाळ, प्राध्यापक शेख साहेब, डॉक्टर दत्तात्रेय सोनावणे यांचं मोलाचं योगदान लाभलंय। तसेच विद्यमान चेअरमन श्री श्रीकृष्ण सावंत यांनीही संस्थेच्या वाटचालीला उंचावणारा आलेख कायम राखलाय आणि त्यांचं मोलाचं योगदान लाभलंय। सहकार्याची भावना असणारे उपाध्यक्ष, सचिव, संचालक यांचं मौलिक सहकार्य आणि मार्गदर्शनाखाली पतसंस्थेच्या सेवकांनीही मनोभावे केलेल्या सक्रिय सहकार्यामुळे आज पतसंस्थेची यशस्वीपणे आर्थिक वाटचाल सुरू आहे। म्हणूनच त्या सर्व आजी माजी चेअरमन, संचालक, सचिव, सभासद, कर्मचारी वृंद इत्यादी सर्वांची कृतज्ञता या चित्रफितीच्या माध्यमातून व्यक्त करण्याची भावना विद्यमान अध्यक्ष श्री श्रीकृष्ण सावंत आणि संचालक मंडळ यांची होती। महाराष्ट्र राज्यातील सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी आपली ॲग्रिकल्चरल कॉलेज फार्म कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे या पतसंस्थेचे यंदा 110वे वर्ष आहे। आजपर्यंत झालेले अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सभासद, ठेवीदार आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचा सुवर्णकाळ आपण अनुभवतोय। या संस्थेसाठी गेल्या अनेक निष्ठावंत, ध्येयनिष्ठ आणि कार्यक्षम व्यक्तींनी नेतृत्व करून जडणघडणीमध्ये मोठं योगदान दिलंय। अशा या ॲग्रिकल्चरल कॉलेज फार्म कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे या पतसंस्थेची सुरुवात अवघ्या 55 सभासदांपासून झाली। आजच्या सभासद संख्येपर्यंत अवघे 333 रुपयांच्या भाग भांडवलांपासून ते रुपये 6 कोटी भाग भांडवलांपर्यंत व शून्यापासून ते रुपये 21 कोटी ठेवीपर्यंत पतसंस्थेची कर्ज मर्यादा ही 10 रुपयांपासून 30 लाखांपर्यंत वाढली आहे। सर्व सन्माननीय संचालकांनी संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत आपल्या पदाची धुरा समर्थपणे पेलून संस्था निस्पृहपणे चालवली आहे। सर्वांच्या निस्वार्थी कार्यामुळे संस्थेची आर्थिक स्थिती चांगली असल्याने शासकीय लेखा परीक्षकांनी या संस्थेत सतत ऑडिट वर्ग अ दिला आहे। सर्व संचालक मंडळ आणि सर्व सभासद यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। सध्या 15 वर्षांपासून शासकीय कर्मचाऱ्यांची नवीन भरती नसल्यामुळे सभासद संख्या कमी असतानाही संस्था स्वबळावर वाटचाल करीत आहे। सर्व सभासदांच्या दैनिक गरजा लक्षात घेता पतसंस्थेने कर्ज मर्यादाही वाढवली आहे। कर्ज मर्यादेतील वाढ आणि कर्जाचं प्रमाण आणि जमा असणाऱ्या ठेवींशी सुसंगत असणं आवश्यक आहे। हे प्रमाण सुसंगत ठेवण्यासाठी सर्व सभासद बंधू भगिनींना अधिक प्रमाणात ठेवी ठेवण्यासाठी आवाहन करत आहे। ठेवीदारांच्या ठेवी व्यवहार अत्यंत चोख, पारदर्शक रीतीने हाताळला जातोय। त्यामुळे संस्था ठेवीदार, सभासद यांचा विश्वास चांगल्या प्रकारे संपादन करते। या संस्थेचे गुणवंत सभासद व त्यांचे गुणवंत पाल्य यांचेही अध्यक्ष म्हणून श्रीकृष्ण सावंत आणि संपूर्ण संचालक मंडळ यांच्या वतीने कौतुक आणि खूप खूप अभिनंदन। विद्यमान अध्यक्ष श्रीकृष्ण सावंत, ॲग्रिकल्चर कॉलेज फार्म कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी
कृषी महाविद्यालय पुणे। आज आपण व्हिडिओच्या या माध्यमातून 110 वर्षाचा इतिहास आपण संस्थेचा पाहिला। त्यामध्ये आतापर्यंत होऊन गेलेले संस्थेचे अध्यक्ष, विनामानधन काम करणारे सर्व संचालक मंडळ यांच्या सगळ्यांच्या यशस्वी प्रयत्नामुळे ही संस्था आज यशस्वीपणे काम करत आहे। त्यामध्ये संस्थेचे सर्व सभासद, संस्थेचे सर्व कर्मचारी, ठेवीदार यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ही संस्था आज यशस्वीपणे काम करत आहे। भविष्यामध्ये ही संस्था अशीच काम करत राहील। तसंच आज या 2025-26 या वार्षिक सभेसाठी आपण सर्व सभासद या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो।